सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात सलगर बुद्रुक येथे मनोहर इंगोले हे त्यांच्या परिवारासोबत राहत होते. मनोहर हे शेतीचा व्यवसाय करायचे. त्यांचा 29 वर्षीय मुलगा सागर मनोहर इंगोले आपले शिक्षण पूर्ण करून घरीच राहत होता. मुलगा शिकून नोकरीला लागला नाही आणि त्याला शेतीकामही जमणार नाही, म्हणून मनोहर यांनी आपल्या मुलाला सलगर बुद्रुक येथे मोबाईल शॉप तसेच गिफ्ट हाऊसचे दुकान टाकून दिले. सलगर बुद्रुक येथे बाजार भरत असल्यामुळे आजूबाजूच्या वस्त्यातील गावातील लोक सलगर येथे भाजीपाला व किराणा घ्यायला येत असायचे. सागरचे दुकान मोठे असल्यामुळे मोबाईल दुरुस्तीसाठी आणि मोबाईलवर रिचार्ज टाकण्यासाठी त्यांच्याकडे लोकांची गर्दी होत असायची. काही लोक व महिला मोबाईलबद्दल माहिती घेण्यासाठी तर काही लोक गिफ्ट घेण्यासाठी सागरच्या दुकानावर येत असे. त्यामुळे सागरचे दुकान खूप चांगल्या प्रकारे सुरू होते. दुकानावरची गर्दी बघून वडील मनोहर यांना वाटू लागले की सागरची दुकानामुळे नक्कीच प्रगती होणार, कारण रोजची कमाई दिवसेंदिवस वाढतच होती. रोज होणाऱ्या नफ्यामुळे मुलगा सागर व वडील मनोहर यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. असेच काही दिवस गेले. एके दिवशी मारोळी गावातील उषा नावाची स्त्री आपला मोबाईलचा रिचार्ज टाकण्यासाठी सागरच्या दुकानात आली. उषा विवाहित असून पहिल्यांदा सागरच्या दुकानावर आली होती. सागरने तिच्या मोबाईलवर रिचार्ज करून दिला. ती विवाहित असल्यामुळे सागरने तिच्याकडे एवढे लक्ष दिले नाही. पण काही दिवसांनी उषा परत सागरच्या दुकानावर आली. तेव्हा दुकानात गर्दी नसल्यामुळे दोघांनीही एकमेकांचा परिचय करून घेतला. उषाने आपण मारोळे गावातील रहिवासी असल्याचं सांगितलं. तिच्या बोलण्यातील हावभाव बघून ती स्वतःहून आपल्याबद्दल माहिती सांगते हे बघून सागरच्या मनात वेगळेच विचार येऊ लागले. उषा मात्र बाजार करायला निघून गेली, पण सागरच्या डोळ्यासमोर तिचे हावभाव दिसू लागले. आत्तापर्यंत अनेक महिलांनी सागरच्या दुकानात येऊन रिचार्ज टाकला होता, पण उषासारखे कुणीही त्याच्यासोबत वागले नव्हते. आता सागर बाजार भरण्याची वाटच बघू लागला. असेच काही दिवस गेले. बऱ्याच दिवसांनी उषा त्याच्या दुकानावर परत आली. तिच्या नजरेत तीच ओढ होती, तिच्या बोलण्यात तेच आकर्षण होते. म्हणून गर्दी कमी झाल्यानंतर सागर उषाला म्हणाला, पुढच्या वेळेपासून तुम्हाला माझ्या दुकानावर यायची गरजच नाही. बॅलन्स संपण्याआधी तुम्ही मला फोन करत जा, मी इथूनच तुम्हाला मोबाईलवर बॅलन्स करून देतो. उषा देखील सागरचे बोलणे ऐकून खुश झाली. सागरचे लग्न झाले नव्हते आणि एखादी स्त्री जेव्हा स्वतःहून त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही. सागर आणि उषा यांचे बोलणे फोनवर सुरूच होते. कधीकधी त्यांच्यामध्ये मॅसेजद्वारे एकमेकांसोबत बोलणे व्हायचे. उषाचं लग्न झालेलं असून तिचा नवरा शेतात काम करायचा. नवरा असून देखील उषा अविवाहित सागरच्या मागे लागली होती. या दोघांमध्येही एकमेकाबद्दल आकर्षण निर्माण झाले होते. उषा हक्काने सागरकडे कधीही काहीही मागायची. तोही तिला कधी पैसे तर कधी गिफ्ट द्यायचा. तिचे लाड तो आता पुरवू लागला होता. रोज फोनवर व मॅसेजवर बोलण्यापेक्षा आपण एकत्र निवांत भेटावे असे तो तिला बोलला. काही महिन्याची ओळख आता शरीर संबंधापर्यंत जाऊन पोहोचली होती. उषा जिथे राहत होती त्या ठिकाणाजवळ सागर तिला भेटण्यासाठी जायचा. कधी वस्तीवर तर कधी घराजवळ तर कधी शेतात. दुकानदार सागर नेहमीच उषाच्या घराच्या आजूबाजूला दिसल्यामुळे तेथील लोकांना सागरविषयी मनात संशय निर्माण झाला. काही लोकांनी लगेचच उषाचा नवरा सुभाष होनमुखे याच्या कानावर उषा आणि सागर यांच्याविषयी माहिती कळवली. परंतु सुभाषने लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. पण तरीही त्याने आपली बायको उषावर थोडीफार नजर ठेवायला सुरुवात केली. बाजारही सुभाषच करून आणायला लागला होता. बायकोला सलगर बुद्रुक या ठिकाणी पाठवायला सुभाष आता टाळाटाळ करू लागला. पण तरीही सागर आणि उषा हे दोघेही मोबाईलवरून संपर्कात मात्र होतेच. उषा नवऱ्याच्या वागण्यामुळे सावध झाली व सागरला म्हणू लागली, काही दिवस आपण एकमेकांपासून दूर राहिलेलंच बरं, कारण कदाचित माझ्या नवऱ्याला व दिराला आपल्याबद्दल संशय आला आहे, त्यामुळे आता आपल्याला भेटता येणार नाही. असे म्हटल्यावर सागर नाराज झाला. आता काही दिवस तिच्यापासून दूर राहणे तिच्यासाठी कठीण होते, पण स्वतःवर नियंत्रण ठेवत तो मोबाईल मेसेजद्वारे तिच्या संपर्कात राहिला. एक दिवस उषाचा नवरा सुभाष याने उषाचा मोबाईल बघितला आणि त्यात सागरचे मेसेज पाहिले. बाहेरचे लोक जे बोलत होते ते खरं होतं हे आता त्याला समजलं होतं. तो आपल्या बायकोसोबत भांडण करू लागला, परंतु उषाला त्याच्या बोलण्यामुळे कसलाही फरक पडला नाही. 4-5 दिवसात ती परत सागरच्या संपर्कात गेली. उषाचा नवरा सागरच्या दुकानावर जाऊन त्याला समजावून लागला, माझ्या बायकोसोबत असणारे संबंध तोडून टाक. त्याला शिवीगाळही केली, पण तरीही सागरच्या मनातील उषाबद्दलचे आकर्षण कमी झाले नाही. तो तरीही तिच्या संपर्कात राहिला. सागर नेहमीच फोनवर उषाला म्हणत असे, आपलं अचानक सगळं काही बंद झाल्यामुळे मला माझ्या दुकानात करमत नाही, मन लागत नाही, मला तुझी ओढ लागली आहे. उषालाही सगळे समजत होते. खूप दिवसांपासून ते दोघे भेटले नव्हते.
सागरच्या मनातील तळमळ पाहून उषाने खूप मोठी रिस्क घेऊन त्याला रात्री घराजवळच्या शेतात भेटण्यासाठी बोलवलं. 25 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळची वेळ होती. दुकानात सागरच्या मनात आज खूप दिवसानंतर उषाची भेट होणार याचा आनंद होता. रात्र झाल्यानंतर सागरने आपलं दुकान बंद केलं. नेहमीप्रमाणे घरी न जाता तो मारवडी गावाकडे निघाला. उषा राहणाऱ्या वस्तीजवळ जाऊन तो शेतात तिची वाट पाहू लागला. रात्रीचे 9:30-10 वाजले होते, पण उषा अजूनही आली नव्हती. कारण तिचा नवरा कधी झोपतो याची ती वाटच पाहत होती. नवरा सुभाष होनमुखे गाढ झोपेत गेला असे समजतात उषा हळूच पावलांनी शेतावर गेली. सागर तिचीच वाट पाहत होता. तिला पाहताच त्याने तिला मिठीत घेतले. दोघांनी एकमेकांसोबत गप्पा गोष्टी केल्या आणि काही वेळात त्यांच्यात शरीर संबंध प्रस्थापित झाले. इकडे घरात झोपलेला नवरा सुभाष याला अचानक जाग आली. बायको जवळ नसल्यामुळे तो इकडे तिकडे पाहू लागला. घाबरलेल्या सुभाषने बाजूला राहत असणाऱ्या भावाला संजय होनमुखे यांना आवाज दिला आणि उषाबद्दल विचारायला सुरुवात केली. नवऱ्याचा आवाज ऐकताच असणारे सागर आणि उषा सावध झाले. उषाने सागरला तेथून पळायला सांगितले. सागर घाईतच तिथून पळून लागला, पण सुभाष आणि त्याच्या भावाची नजर त्याच्यावर पडली. अंधारात त्यांना तो कोण आहे हे दिसले नाही, पण हा नक्कीच माझ्या बायकोकडे आलेला असेल असा विचार करत त्यांनी त्याला रस्त्यातच गाठले. पहाटेची वेळ होती. सागर पूर्णपणे घाबरून गेला होता. बायकोसोबत असणारे अनैतिक संबंध, इतक्या रात्री चोरून भेटायला येणे, या रागाने अनावर झालेल्या सुभाष होनमुखे व त्याचा भाऊ संजय होनमुखे यांनी सागर इंगोलेच्या डोक्यात काठीने तसे लाथाबुक्क्याने मारहाण करून त्याला जखमी केले. सागर त्याच ठिकाणी जखमी अवस्थेत पडून राहिला. रात्रभर मुलगा घरी आला नव्हता म्हणून घरचे चिंतेत होते. सकाळी उठून वडील मनोहर इंगोले हे दूध घालण्यासाठी सलगरमध्ये आल्यावर त्यांना आपला मुलगा जखमी अवस्थेत दिसला. त्याच्या शरीराची कुठल्याही प्रकारे हालचाल होत नव्हती. वडिलांनी तातडीने मदत घेतली आणि सागरला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सागरची पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्याच्या गावी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी मृताचे वडील मनोहर इंगोले यांनी सुभाष होनमुखे व संजय होनमुखे यांच्या विरुद्ध तक्रार केली आणि त्यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. धन्यवाद मित्रांनो. आजची क्राईम स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करायला